माझे नाव संगीता सुनील पोद्दार, राहणार कवठीपेरा, जिल्हा सांगली. हे माझे पती सुनील वसंत पोद्दार. यांचा अपघात झाला होता 2024मध्ये. पुण्या येथील पारगाव खंडाळे येथे ॲक्सिडेंट झाला बोगद्याजवळ. मग त्यांना फार मार लागला, गालाला वगैरे मार लागला, मेंदूला जास्त म्हणजे मार लागला. मेहता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तिथं व्हेंटिलेटर लावला आणि मेहता डॉक्टरांना काय समजलं नाही की त्यांना मी नेमकं काय करावं लागेल. आणि त्यांनी सांगितलं की तुमचा पेशंट घरी न्या, काहीच उपयोग नाही असं सांगितलं. मग आमच्या घरच्यांनी पण जास्त म्हणजे असं सांगितल्यामुळं हे झालं, म्हणजे घाबरले आणि रडू लागले सगळे. म्हणजे असं सांगितलंच ना डॉक्टरांनी त्यांना. आणि मग ते स्टाफमधल्या म्हणजे डेपोतल्यांनी सांगितलं की प्रभू डॉक्टर चांगले आहेत आणि तिथं कोल्हापूरला नेऊया, त्यांना तिथं ॲडमिट करूया. फक्त त्यांचा व्हेंटिलेटर होते आणि बाकीचं काय त्यांचं हृदय फक्त हे होतं, बाकीचं काय नव्हतं. आणि मग त्यांना सांगितलं, आम्ही लगेच व्हेंटिलेटर लावूनच ॲम्ब्युलन्स करूनच इकडं आणलं प्रभू सरांच्यात. मग सगळं इथं काय काय लागणार ते कागदपत्र देऊन त्यांना आधी पाठवलं होतं सगळं रिपोर्ट वगैरे. मग सर म्हटले घेऊन या बघूया. मग त्यानंतर ते इथं घेऊन आल्यानंतर सगळं इथं डॉक्युमेंट्स त्यांचं सगळं चेक केलं. मग आत नेलं, पण त्यांना तरी पण व्हेंटिलेटर होताच. मग एक 8 दिवसानंतर व्हेंटिलेटर काढला घातला असं केले सरांनी, प्रयोग करून बघितला. मग त्यांनी थोडं श्वास घेऊ लागले. त्यानंतर मग मला वाटते तरी 15 दिवसानंतरच मग ते जखम, गालाची जखम वाळली नाही ना, त्यामुळे ते मग सरांनी म्हटलं परत त्यांचं ऑपरेशन करायला लागते का बघायला पाहिजे. सुप्रसिद्ध डेवणे मॅडमांनी ते सगळं गालाचं ते खरडून वगैरे जखम काढून त्यात काचा निघल्या. मग ते 4ला ऑपरेशन घेतलं. 4ला सुरू केलेलं ऑपरेशन रात्री 8पर्यंत ते ऑपरेशन करत होते. एवढं मोठं त्यांनी ऑपरेशन केले गालाचं. मग त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली. मग ते त्यानंतर त्यांचं दात वगैरे हललेलं होतं जोरात मार लागल्यामुळं. मग जबडा पण पूर्ण त्यांचा हल्ला होता. मग तिथंसुद्धा बारीक पिना वगैरे घातलेलं, दाताला सुद्धा असं आवळून त्यांनी बांधलं होतं. जबडा पूर्ण हल्ल्यामुळं ते दात वगैरे सगळं हल्लेलं आणि जबड्याचं पूर्ण ऑपरेशन करून केलेलं त्यांनी. म्हणजे इथं काचा वगैरे होतं, हे पूर्ण इथून ते इथंपर्यंत पूर्ण सगळं त्यांनी ऑपरेशन केलं होतं. आणि इथं सगळं म्हणजे आत इथं सगळ्या पूर्ण इथं काचा होत्या, त्यांच्या बारीक बारीक तुकडे होते, ते बच लागलेलं ना ते तुकडे. आणि इथंपर्यंत त्यांनी ऑपरेशन केलं आहे. कानाचं सुद्धा यांनी ऑपरेशन केलं आहे पूर्ण इथं. आणि प्लॅस्टिक सर्जरी केली आहे, खरं आता ते काहीच दिसत नाही त्यांचं ते. आणि पूर्ण हे जबड्याचं ऑपरेशन करून इथंसुद्धा पाईप घातली होती त्यांनी. म्हणजे त्यांना गिळता असं जबड्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना गिळता येत नव्हतं. अशा पाईपा होत्या पोटापर्यंत. आणि इथं एक पेट ट्यूब होती, इथून आणणं जायची. परत तिथं आत ICUमध्ये त्यांनी 3 महिने होते ICUमध्ये. त्यांना काहीच कळत नव्हतं, लघवीला संडासला काहीच कळत नव्हतं. एवढं मेंदूला धक्का मार लागलेला त्यांना. मग इथं ते हे घातलं होतं पाईप. एवढं मोठं इंजेक्शन होतं, त्यातनं ते सोडत होते ताण पातळ, ते पावडर वगैरे असते ना तसं, ग्लुकोज वगैरे पावडर तसे सोडत होते. एवढं खूप छान पद्धतीनं सरांनी, मॅडमने सगळ्यांनी सपोर्ट हे करून. आणि सरांनीसुद्धा इतकं त्यांनी लवकर 3-3.5 महिन्यात एवढं कवरिंग केले की त्यांना काहीच कळत नव्हते, काहीच ओळखत नव्हते त्यांनी. आणि परत पहिलं असं मग त्यांना सरांनी म्हटलं त्यांना बाहेर वगैरे न्या. मग स्ट्रेचरवरून आम्ही ते बाहेर वगैरे आणायचं, फिरवायचं. खूप त्यांनी असं हे केले की आणि सांगितलं तुम्ही काय टेन्शन, तुमचा पेशंट लवकर रिकवर होईल असं. आणि ते झाले पण तसं. कारण इथं दवाखान्यात ॲडमिट होते तेव्हापासून 2-2.5 महिने झाल्यानंतरच ते सगळ्यांना ओळखू लागले की जसे बाहेरचे गावातले लोक त्यांनी यायला लागले, नावं वगैरे सांगू लागले, आमच्या घरच्यांना ओळखू लागले त्यांनी. खूप त्यांची अशी कंडिशन हे झाली की डॉक्टरांनी सगळ्या एवढं ते हे केलं की प्रयत्न करून त्यांना यश आलं, आम्हाला पण आणि त्यांना पण. खूप त्यांनी हे केलं डॉक्टरांनी, प्रभू सरांनी असू दे, डेवणे मॅडम आणि बाकीचे जे स्टाफमधले डॉक्टर आहेत त्यांनी सगळ्यांनी हे केले की म्हणजे खूप मी आभारी आहे. आणि इथंपर्यंत माझे पती खूप छान झाले आहेत आता, सगळं छान झाले आतापर्यंत.